Hello and very good morning to all my dear students. Students, this is our last lecture regarding this unit. Okay. तर विद्यार्थी मित्रांनो आपण कसं बघत आहे सॉलिड स्टेट याच्यामध्ये आजचा आपला पॉईंट आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड जो लास्ट पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपण बघू. तर त्याच्यामध्ये पाहूया आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड म्हणजे काय. जसं आपण पहिले लहानपणापासून ऐकत आलेलं का मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर. का बरं असं? अशी कोणती गोष्ट आहे का मेटल गुड कंडक्टर असतात, नॉन मेटल्स नाही किंवा प्लास्टिक नाही का रबर नाही. सेमी कंडक्टर म्हणजे काय तर आपण नेहमी आजपर्यंत ऐकत आलेलो आहे. तर सगळं त्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये बघू आपण. तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, इलेक्ट्रिकल कंडक्शनच्या प्रॉपर्टीमुळे सॉलिडचे 3 प्रकारे क्लासिफिकेशन केले गेलेले आहे या टॉपिकनुसार. त्यामध्ये कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमी कंडक्टर्स. ठीक आहे, कोणकोणचे? कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर्स. मग आता हे कशावर डिपेंड असतं तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीनुसार वाहून नेणे, कंडक्शन. ठीक आहे. मग कंडक्टर्स का बरं इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी त्यांची म्हणजे त्यानुसार ते म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी त्यांची म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्शन का बरं ते व्यवस्थित करतात असं काय रिझन आहे त्यांच्यामध्ये. ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची रेंज महत्त्वाची असते मित्रांनो. तर कंडक्टर्स यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी रेंज आहे 10⁴ to 10⁷ पर ओहम मीटर. तशीच इन्सुलेटर याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी रेंज आहे 10⁻⁻20 to 10⁻10 पर ओहम मीटर. आणि सेमी कंडक्टर्स यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची रेंज आहे 10⁻⁶ to 10⁻4 पर ओहम मीटर. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय बघा, कंडक्टर्स शक्यतो मेटल आणि इलेक्ट्रोलाइट्सच राहतात. आता मेटल्स तर तुम्हाला माहिती होतं, पण इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय ते काही इलेक्ट्रोलाइटचे प्रकार पडतात. आता ते डीपमध्ये एक तो वेगळा कन्सेप्ट आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रोलाइट म्हणजे शॉर्टमध्ये असे का ज्याच्यामध्ये आयन्स फॉर्म होतात. जसं आपण वॉटरमध्ये जर HCl टाकलं तर H+ आणि Cl निगेटिव्ह अलग होईल. जसं NaCl टाकलं तर Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह आयन्स वेगळा होईल. याचे आयन्स फॉर्म होतात, लक्षात घ्या. हे मेटल आणि इलेक्ट्रोलाइट्स हे कंडक्टर्समध्ये येतात. मग मेटल्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट कसे करतात? बाय मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. असं इथं लिहिलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा का मेटल्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे. तसंच इलेक्ट्रोलाइट्स हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात मुवमेंट ऑफ आयन्स. ठीक आहे. कारण का आपण इलेक्ट्रोलाइट म्हणजे समजा एक्झाम्पल आपण सॉल्ट घेतलं NaCl जो आपण सगळ्यांना माहीतच आहे. समजा त्या सॉल्टला मी पाण्यात डिझॉल्व्ह केला तर तसं Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह आयन्स तयार होणंच आहे. ठीक आहे, डिसोसिएशन होईल त्याचं. मग जर का इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायचं एक पॉईंटून दुसऱ्या ठिकाणी द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ आयन्स असतात. हेच in electrolyte the conduction of electricity done by the movement of ions, and in metal the conduction of electricity done by the movement of electron. हा डिफरन्स लक्षात घ्या. दुसरा इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे मोस्ट ऑफ नॉन मेटल्स आणि मॉलिक्युलर सॉलिड. हां ठीक आहे, हे पॉईंट आणि सांगतो पुढे नंतर बोलतो त्याच्याबद्दल. आणि सेमी कंडक्टर्स म्हणजे कंडक्टर पण नाही आणि इन्सुलेटर पण नाही, मधात. जसं आपण ऐकत आलेलं सिलिकॉन सेमी कंडक्टर. तर सेमी कंडक्टरमध्ये मेटॉलाइट्स असतात. आता मेटॉलाइट्स म्हणजे काय? दोज हू आर इंटरमिजिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. जे मेटलच्या आणि नॉन मेटलच्या मदत असतात, ज्यांच्यामध्ये दोन्ही प्रॉपर्टी असतात. ते असतात तर मेटलही, नसतातही मेटल, असतात तर नॉन मेटल आणि नसतातही नॉन मेटल. असं समजून घ्या, मधात अटकलेले विचार. हे झाले मेटॉलाइट्स. याच्यामध्ये सिलिकॉन, जर्मेनियम एक्झाम्पल आहे. ठीक आहे, एवढं तर आपल्याला लक्षात आलं. मग आता याच्यानंतरचा नवीन कन्सेप्ट आहे बँड थिअरी. बँड थिअरी म्हणजे काय? पहिले वाक्य वाचून घ्या. द इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेवल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द क्लोज स्पेस ॲटम इन सॉलिड रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ बँड. आता याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो मराठी. हे बघा मित्रांनो, समजा एखादा सॉलिड आहे, त्याचे पार्टिकल ॲटम्स जवळजवळ अरेंज असेलच. ठीक आहे, जसं तो सॉलिड आहे, आपण बोललो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त राहते. मग त्याच्यामध्ये ॲटम असेल तर इलेक्ट्रॉन तर असलेच पाहिजे, कारण का ॲटम कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. मग इलेक्ट्रॉनच्या व्हेरियस एनर्जी लेवल्स असतात. जर इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल इंटरॅक्ट होत असेल तर बँड तयार होतो. म्हणून तिथे लिहिलेलं आहे इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेवल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सच्या
एनर्जी लेवल इंटरॅक्शन होत असेल तर तिथं बँड फॉर्म होतो. बॉन्ड नाही म्हटलं मी, बँड म्हटलं, हे लक्षात घ्या. ठीक. मग आता बँडचे पडतात तर बेटा दोन प्रकार. आणि हे बँड थिअरी आहे, जसं आपण 11वीमध्ये शिकलेलो आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये, का दोन ॲटॉमिक ऑर्बिटल जर कंबाईन होत असेल तर दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते. तसंच आहे इथं सुद्धा एनर्जी लेवल जर का कंबाईन होत असेल तर बँड फॉर्मेशन होते. म्हणजे एनर्जी लेवल जर का इलेक्ट्रॉनची इंटरॅक्ट होत असेल तर बँड फॉर्मेशन होते. जसं आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये पाहतो तसं सिमिलर हे सुद्धा एक केस आहे, त्यानुसार सांगतो मी. हेच बॉन्डचे दोन प्रकार आपण बोललेलो आहे, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. आता कंडक्शन बँड म्हणजे काय, व्हॅलन्स बँड म्हणजे काय, मी शॉर्टमध्ये पॉईंट्स काढलेले आहेत, तुम्ही बघा. कंडक्शन बँड याची एनर्जी हाय आहे, व्हॅलन्स बँड म्हणजे एनर्जी कमी आहे, म्हणजे लोअर एनर्जी. दुसरी महत्वाची गोष्ट, मे बी पार्शियल ऑक्युपाईड ऑर व्हॅकंट, होऊ शकते तो अर्धा भरलेला राहील किंवा पूर्ण खाली सुद्धा राहील. कशानं खाली राहील, इलेक्ट्रॉन्स ना, आपण कशानं भरणार किंवा कमी म्हणणार, इलेक्ट्रॉन्स. तिसरा पॉईंट, इलेक्ट्रॉन्स इन दिस बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज. हे बघा, ऐकून घ्या शांततेनं. कंडक्शन बँड हे हायर एनर्जी, ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे एक तर हा कम्प्लिटली फॅकंट राहू शकतो किंवा अर्धा भरलेला असू शकतो. कसं आहे, कशाला भरलेला असेल तो, इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. तिसरा पॉईंट आपण काय बोललो, का इलेक्ट्रॉन्स या बँडमधले कंटिन्युअसली डिलोकलाइज अँड मोबाईल. मोबाईल म्हणजे मोबाईल फोन नाही, मोबाईल म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणे, मुवमेंट करणे, हलणे, एका ठिकाणी न राहणे. डिलोकलायझेशन म्हणजे तेच होणे, मुवमेंट होणे, एका ठिकाणी न राहणे, फिरत राहणे, असं याला आपण मोबाईल म्हणतो ना, ठीक. तसंच व्हॅलन्स बँड म्हणजे काय, याची लोअर एनर्जी आहे आणि या व्हॅलन्स बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते मूव्ह होऊ शकत नाही, ठीक आहे. दे इलेक्ट्रॉन इन दिस बँड आर नॉट फ्री टू मूव्ह. पण कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स हे फ्री असतात मुवमेंट करण्यासाठी, एवढं समजून घेतलं, ठीक आहे. आता बघू काय, आता बँड गॅप म्हणजे काय आहे, ठीक आहे. बँड गॅप म्हणजे काय, सरळशी गोष्ट आहे. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यातली जे गॅप आहे त्याला व्हॅलन्स बँड म्हणतात. आता या बँड गॅपनुसारच कोणती गोष्ट कंडक्टर बनन काय, इन्सुलेटर बनन काय आणि सेमी कंडक्टर बनन काय हे ठरलेलं असते मित्रांनो, एवढं समजून घ्या. हे बँड गॅप महत्त्वाचे, ठीक आहे. बघू, जसं आपण मेटल्सचा विचार केला, कंडक्टर्सचा विचार केला, तर आता आपण जसं मेटॅलिक सॉलिडमध्ये पाहतो होतो, कारण मेटल्स काय असतात हे बघा. मेटल्समध्ये मेटलचे ॲटम्स असेल आणि मेटलचे ॲटम काय करतात, मेटलचे जे कोणते ॲटम असेल, समजा हा एक सॉलिड आहे, हा एफईचा बनला आहे म्हणजे आयरनचा बनला, याच्यामध्ये कशाचे ॲटम असेल, एफईचेच असेल ना, दुसरं तर नाही. तर एफईचे जे ॲटम आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असं नसतं. प्रत्येक जे इलेक्ट्रॉन्स असतात, आता किती ॲटम शक्य, लाखो करोडो किती राहील, त्याचे प्रत्येक जे ॲटम राहील तो स्वतःचे इलेक्ट्रॉन्स असे मोबाईल करून टाकतो. म्हणजे काय होतो की हा जर मेटल आहे समजा, तर याचे जे इलेक्ट्रॉन्स आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहे, जास्तीत जास्त कंडक्शन बँड्समध्ये राहतात. म्हणजे कंडक्शन बँड्समध्ये राहतात म्हणजे याचा अर्थ काय, डिलोकलाइज अँड मोबाईल, ते इलेक्ट्रॉन एका ठिकाणी राहत नाही, पूर्ण सॉलिडभोवती फिरत राहतात. ओके, व्हॅलन्स बँडचा विषय वेगळा. हेच मेटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स जे राहतात ते कंटिन्युअसली मुवमेंट राहतात. म्हणजे कोणचे व्हॅलन्स बँड इलेक्ट्रॉन्स आणि लास्ट बँडचे इलेक्ट्रॉन्स जे राहील समजा, ते कंटिन्युअसली सॉलिडभोवती समजा असे डिलोकलाइज होत राहतात, एका ठिकाणी राहत नाही, बरोबर राहतात. आणि हा एक पॉईंट महत्त्वाचा, का मेटल्समध्ये मोर अँड मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इन द कंडक्शन बँड. म्हणजे मेटल्समध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँड्समध्ये येत राहतात आणि कंडक्शन बँड्समध्ये आला का इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणंच आहे, कारण का इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त होते. तर जसं आता आपण काढलं आहे, समजा हा कंडक्शन बँड आहे आणि हा व्हॅलन्स बँड आहे. मेटलचे इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँड तर राहतातच, पण व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामध्ये गॅपच राहत नाही सरळ सरळ. असंही म्हटलं तरी चालेल का यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग आहे. आता सरळ सरळ गोष्ट आहे, समजा ह्या जर बँड आहे, हा झाला व्हॅलन्स बँड इलेक्ट्रॉन्स आणि हा कंडक्शन बँड, समजा हा ओव्हरलॅप होणार, त्याच्यात इलेक्ट्रॉन याच्यामध्ये जाणार आहेच, ठीक आहे. म्हणजे लोअर एनर्जीपासून हायर एनर्जी जाणार. ओके, मग एखादा इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जात आहे आणि कंडक्शन बँडमध्ये जर काही इलेक्ट्रॉन जेवढ्या लवकर जाईल तेवढी कंडक्शनची वाढते त्याची, जेवढा लेट जाईल तेवढी कमी, आणि जाणारच नाही म्हणजे तर मग इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणारच नाही, प्लास्टिक सारखं. हेच मेटल्समध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड याच्यामध्ये गॅपच राहतो. जसं आपण बोललो की बँड गॅप महत्त्वाची, बँड गॅप डिसाईड करत
तो कंडक्टर आहे काय, इन्सुलेटर आहे काय, सेमी कंडक्टर आहे काय. बँड गॅप जर एकदमच कमी असेल किंवा ओव्हरलॅपिंग म्हटलं तरी चाललं तर तो झाला कंडक्टर. इन्सुलेटर म्हणजे असं का बँड गॅप एवढी जास्त आहे का व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जाऊच शकत नाही. ऑर्बिटल झोन, किती एनर्जी द्या तुम्ही, हीट द्या, काही द्या, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणारच नाही. आणि सेमी कंडक्टर्स असं आहे, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यातली एनर्जी जनरली एवढी जास्त राहत नाही. म्हणजे कसं, मेटल्स आणि इन्सुलेटर यांच्या मधातली गोष्ट, म्हणजे थोडीशी गॅप राहील पण एवढी राहणार नाही का इलेक्ट्रॉन जाणारच नाही. मग जेवढी तुम्ही एनर्जी प्रोव्हाइड कराल, हीट प्रोव्हाइड कराल, हे सेमी कंडक्टर तेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी देत असते. आणि मेटलमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी का आपण जसं बोललो आहे, हे बघा, समजा हा मेटल आहे, हे एक्झाम्पल देतो. आता हे एक समजा मेटल रॉड आहे किंवा मेटल एक सॉलिड आहे, त्याच्यामध्ये पार्टिकल्स असणार आहे, बरोबर आहे. आणि आपण काय बोललो, ते पार्टिकल म्हणजे ॲटम्स काय करतात, त्या मेटलचे इलेक्ट्रॉन त्या पूर्ण सॉलिड भोवती फिरतात आणि पॉझिटिव्ह चार्जेस राहतात. हेच इथे इलेक्ट्रॉन्स आहेत, समजा हे इलेक्ट्रॉन्स आहेत, सगळे फिरून राहिले. आणि जो मेटलचा जो आयन आहे तो स्वतःच्या जागी व्हायब्रेट होत राहतो, ठीक आहे, कंटिन्यूस व्हायब्रेशन मोशनमध्ये राहतो. आता सरळ आहे, जर त्या मेटलला तुम्ही अजून हीट दिली तर व्हायब्रेशन कमी होईल का जास्त होईल, त्या ॲटम्सचं वाढ. आणि व्हायब्रेशन जर का वाढलं त्या मेटलच्या पॉझिटिव्ह आयन्सचं, कॅटायन्सचं, तर जे इलेक्ट्रॉन वर असे इकडे तिकडे फिरून राहिले पूर्ण सॉलिड भोवती, त्यांना बरोबर फिरता येणार नाही. हेन्स कंडक्शन कमी होईल. आणि म्हणून आपण बोलतो का ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस द कंडक्टिव्हिटी ऑफ अ मेटल ऑर अ कंडक्टर डिक्रीजेस. म्हणजे टेम्परेचर जर एखाद्या सॉलिडचं वाढत असेल तर कंडक्टिव्हिटी बरोबर होत नाही. म्हणून तर आपण पाहतो ना की वायर लवकर गरम झाला नाही पाहिजे, गरम होत असं म्हणजे सरळ समजून घे, व्हायब्रेशन होतं, ठीक आहे. तो एक वेगळा कन्सेप्ट आहे आणि हा ते समजून घ्या, ठीक. इन्सुलेटर याचा काही विषय असतो, तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. का करत नाही, कारण का व्हॅलन्स बँड हा कम्प्लिटली फुलफिल्ड राहतो, पूर्ण इलेक्ट्रॉनला भरलेला राहतो. पण कंडक्शन बँड पर्यंतची त्याची गॅपच एवढी जास्त राहते का तो जंपच करू शकत नाही. हां, आता एक गोष्ट महत्त्वाची, कोणती गोष्ट आपोआप होत नाही, कोणत्या ना कोणता व्हायटल फोर्सेस त्याच्या मागे असतात, जरुरी फोर्सेस असतात. जसं एक्झाम्पल आपण समजा हीट म्हणू की इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणू. जर काय एखाद्या गोष्टीला हीट दिलं तुम्ही तर तो काय ग्राउंड स्टेट टू एक्साइड स्टेट होणारच आहे, म्हणजे लोअर एनर्जी टू हायर एनर्जी जाणारच आहे. हेच इन्सुलेटरमध्ये तुम्ही की त्याला कितीही हीट केलं तरी ते तेवढी एनर्जी त्याला इलेक्ट्रॉनला भेटत नाही का तो इथून इथं जाईल जंप आहे. आणि म्हणून तुम्ही दिला कॉर्बोनेट झोन, म्हणजे काही तिथं होणच नाही आहे, म्हणजे एक्सायटेशन फॉर्बिडेड, जाई नाही जाणार. आणि लार्ज गॅप, ड्यू टू दॅट लार्ज गॅप इन्सुलेटर्स आर व्हेरी बॅड विथ रिस्पेक्ट टू द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑर कंडक्शन प्रॉपर्टीज. ओके. आणि सेमी कंडक्टर्स म्हणजे काय, तर सेमी कंडक्टर्समध्ये स्मॉल गॅप राहते, गॅपलेस नाही म्हटलं मी, स्मॉल गॅप राहते. कशामध्ये, व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँडमध्ये. म्हणून इलेक्ट्रॉन्सला थोडीफार जरी हीट मिळाली, फ्लो ऑफ करंट जरी भेटला तर यात इलेक्ट्रॉन इझिली काय होऊ शकतात, जंप करू शकतात. लोअर एनर्जी काय होऊ शकतात, हायर एनर्जी. आणि कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन आला तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणंच. आणि म्हणून आता सरळ गोष्ट आहे, जेवढी जास्त तुम्ही हीट एनर्जी प्रोव्हाइड कराल सेमी कंडक्टरला, मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. आणि जेवढे इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जाईल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तेवढीच वाढेल. मग एक पॉईंट लक्षात ठेवायचा, जर टेम्परेचर वाढलं तर जे मेटल्स आहेत, कंडक्टर्स आहेत, त्यांची कंडक्टिव्हिटी कमी होते. आणि जे सेमी कंडक्टर्स आहेत, जेवढी टेम्परेचर वाढल तेवढी त्यांची कंडक्शन वाढते. हे लक्षात ठेवायचं. टेम्परेचर वाढलं सेमी कंडक्टरचं कंडक्शन वाढते, टेम्परेचर वाढलं मेटल्सचं कंडक्टर्सचं कंडक्शन कमी होते. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पाहू इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर म्हणजे काय, एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर म्हणजे काय, एन टाईप म्हणजे काय, पे टाईप म्हणजे काय, ठीक आहे. बघा एक बघा. तर जसं आपण बोललो होतो की आता आपण एन टाईप आणि पी टाईप सेमी कंडक्टर्स म्हणजे काय, इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर्स म्हणजे काय, एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर्स म्हणजे काय. बघा सगळ्यात पहिला पॉईंट, इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर्स. हे बघा, जर फक्त सेमी कंडक्टर आहे, जसं एक्झाम्पल सिलिकॉन आहे,
त्याच्यामध्ये बाकी काहीही आपण कोणतीच इम्प्युरिटी ॲड केलेली नाही. प्युअर सेमीकंडक्टर जर असेल तर तो इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर झाला. ठीक आहे. दुसरा एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर्स अँड डोपिंग. एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे असा, जर सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी, कंडक्शन प्रॉपर्टी तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये डोपंट टाकावं लागते. डोपंट म्हणजे काय? स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी इज टू बी ॲडेड इन टू द सेमीकंडक्टर टू इन्क्रीज इज कंडक्शन कॅपॅसिटी. म्हणजे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये काही प्रमाणात इम्प्युरिटी टाकायची आहे. त्या इम्प्युरिटीनुसार ते ठरल का तो एन टाईप सेमीकंडक्टर आहे का पी टाईप. बघा, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय? फक्त सिलिकॉन, त्याच्यामध्ये बाकी काहीही ॲड नाही. प्युअर सिलिकॉन सेमीकंडक्टर. ओके. एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे असं का सिलिकॉन सोबत काही ना काही डोपंट करणं. म्हणजे डोपंट हा एखादा एलिमेंट कोणत्याही ग्रुपनुसार डिपेंड आहे. म्हणजे एन टाईप का पी टाईप, तो त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढवतो किंवा काही चेंज करतो. तर बघू आपण इंट्रिन्सिक आणि एक्सटेन्सिक. एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर आणि डोपिंग, जसं एक्झाम्पलमध्ये दोन प्रकार आहेत, एन टाईप सेमीकंडक्टर्स आणि पी टाईप सेमीकंडक्टर्स. ठीक आहे. हां, आता एन टाईप सेमीकंडक्टर्स म्हणजे कोणते? ज्यामध्ये सिलिकॉन सोबत ग्रुप 15 चे एलिमेंट्स जर का ॲड करत असेल, म्हणजे ग्रुप 15 ची इम्प्युरिटी ॲज अ डोपंट म्हणून ॲड करत असेल तर एन टाईप सेमीकंडक्टर. आता या सेमीकंडक्टरमध्ये काय होते? काही प्रमाणात अजून जास्त इलेक्ट्रॉन्स ॲड होतात कंडक्शन बँडमध्ये. ठीक आहे. म्हणूनच लिहिलं आहे इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड. दुसरं क्रिएटेड बाय ॲडिंग ग्रुप 15 एलिमेंट्स इन सिलिकॉन. म्हणजे सिलिकॉनमध्ये ग्रुप 15 एलिमेंट्स ॲड करा तुम्ही आणि त्यानुसार जे तयार होईल समजा तो झाला तुमचा एन टाईप सेमीकंडक्टर. जसं ग्रुप 15चा आपण एक्झाम्पल घेऊ, फॉस्फरस घेऊ. म्हणजे सिलिकॉन प्लस फॉस्फरस थोडंफार प्रमाणात त्याला आपण इम्प्युरिटी म्हणून त्याला डोपंट म्हणतात. हां, कशाला? फॉस्फरस. जे तुम्ही थोडाफार प्रमाणात इम्प्युरिटी ॲड करता त्याला डोपंट म्हणतात. बघा, आता तुम्ही सरळ समजून घ्या. त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे? तर सिलिकॉन ॲटॉमिक नंबर किती झाला? 40. बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला आता आपल्याला सांगितलं सगळ्यांची कसं आहे? हां, 14. म्हणजे कसं? 2 8 4. बरोबर. म्हणजे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला आउटरमोस्ट शेलला व्हॅलन्स शेलला किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स. फॉस्फरस ॲटॉमिक नंबर किती आहे? कसं लिहायचं? 2 8 आणि 5. म्हणजे आउटरमोस्ट शेलला किती इलेक्ट्रॉन झाले मित्रांनो? 5. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता आपण लेगीज डॉट स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर याच्याआधी पाहिलेच आहे. ठीक आहे. तर सिलिकॉन मध्ये कसं आहे? 4 आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हे तर फुल बीट आहेत ना रे. हे तर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. तर सिलिकॉन 4 1 2 3 4. फॉस्फरस लिहायचा 5 1 2 3 4. असं लिहावं. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तो लेगीज स्ट्रक्चर आहे. तर मग समजा एक सिलिकॉन दुसऱ्या सिलिकॉन सोबत अटॅच आहे, कॅटिनेशन म्हणतात. सिलिकॉन सुद्धा कार्बननुसार कार्बन सारखा कॅटिनेशन प्रॉपर्टी दाखवतो, पण फार जास्त एक्सटेंड लेवलवर नाही, लिमिटेड अमाऊंटमध्ये. तर हे सिलिकॉन एक सिलिकॉन दुसऱ्यासोबत अटॅच असतो. सरळ समजून घ्या. बघा, हा इथे सिलिकॉन लिहिला मी जसा आहे 1 2 3 4. हा आहे इलेक्ट्रॉन नाही आहे. 1 2 3 4. चला 1 2 3 4. त्याच्याबरोबर दुसरा सिलिकॉन 1 2 3 4. त्याच्याबरोबर तिसरा सिलिकॉन 1 2 3 4. तर यानुसार काय होईल? म्हणजे सिलिकॉनचे जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत तुम्हाला लिहावं लागेल. जसं आपण लिहिले तसं सिलिकॉन 1 2 3 4. काय बरोबर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन होते. फॉस्फरस लिहायचं तुम्हाला असं लिहावं लागेल. कोणता आउटरमोस्ट किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये? आउटरमोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. हेच आता एन टाईप मध्ये आपण काय करतो? हा तर प्युअर झाला, पण याच्यामध्ये डोप कसा करायचा? फॉस्फरसचा. मग तुम्हाला जर फॉस्फरसचा डोप करायचा आहे तर समजून घ्या तुम्ही फॉस्फरस टाका. समजा आपण इथं फॉस्फरस टाकतो म्हणजे डोपिंग करू. म्हणजे सिलिकॉनच्या जागी काय येणार आहे? तिथं आता फॉस्फरस येणार. डोपिंग आपण कारण ऍड केला ना. फॉस्फरसचा पी किती इलेक्ट्रॉन्स आहे? 1 2 3 4 5. सरळ आहे. हे बघा, हे तर ठीक आहे. 1 आहे 1 पण हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे ना. हा एक्स्ट्रा बरोबर. मग एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍड झाला म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होतो की ऍडेड एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इन टू द कंडक्शन बँड. मग यानं काय होते? कंडक्शन कॅपॅसिटी अजून पूर्ण वाढून जातं. म्हणजे डोपंट आपण काय करू? डोपंट ऍड करून सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिकल कंडक्शन वाढवून. ठीक आहे. जसं एक्झाम्पल मग आता काय होतं? व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन तर होतेच होते.
फॉस्फरस जर का डोपंट यूज करत असाल तर मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे वाढणार आहे. आता मी एकच एक्झाम्पल दिलं, पण असे जर का खूप सारे जर का फॉस्फरस असेल, हां आता सल्फर पण सिलिकॉन पण फार जास्तच असणार आहे. त्यामुळे व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन होते, ॲडेड इलेक्ट्रॉन नवीन झाले ना, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन साठी ते कुठे जाणार आहे, कंडक्शन बँडमध्ये. म्हणून कंडक्शन कॅपॅसिटी एन टाईप सेमीकंडक्टरची जेव्हा आपण डोपंट ग्रुप 15 एलिमेंट्स वापरतो तेव्हा त्याची कंडक्शन कॅपॅसिटी वाढून जाते, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतात. हा झाला एन टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे. दुसरा आहे पी टाईप सेमीकंडक्टर. याच्यामध्ये काय होणार आहे, डिक्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड व्हॅलन्स बँड लक्षात घ्यायचं. ठीक आहे. क्रिएटेड बाय ॲडिंग ग्रुप किती 14, हां आधी 14 नाही सॉरी 13 ग्रुप 13 एलिमेंट्स. म्हणजे कसं ते बघा, याच्यामध्ये काय होते, क्रिएटेड बाय ॲडिंग ग्रुप 15 एलिमेंट्स. म्हणजे आता आपण आता कसं लक्षात ठेवायचं, एन टाईपमध्ये ग्रुप 15 वापरायचे आणि पी टाईपमध्ये ग्रुप 13 वापरायचे. आणि सिलिकॉन किंवा जर्मेनियम हे जे आहे ते कोणत्या ग्रुपमधले 14. म्हणजे 14 सोबत जर 15 जर मिक्स करायचं असेल तर एन टाईप, आणि 14 सोबत जर 13 जर डोपंट म्हणून वापरायचं असेल तर पी टाईप. ठीक आहे. हां एक वेळा हे काय करा, 2 सेकंदासाठी पहा, तुमच्या सगळं पॉईंटच लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जसं आपण पाहिलेलं आहे या एक्झाम्पलमध्ये की सिलिकॉन आपण कशा वेळी अरेंज केलेला आहे. ठीक आहे. मग इथं सुद्धा काय ॲटॉमिक नंबर सिलिकॉनचं किती आहे, 14 आहे. हां मग कसं झालं 2 8 आणि इथं किती आहे, बोरॉन ॲटॉमिक नंबर किती आहे तसं 5 आहे, कसं लिहायचं 2 आणि इथं किती आहे 3. बरोबर. म्हणजे सिलिकॉनच्या आपण शेलला किती इलेक्ट्रॉन आहे, 4. म्हणजे सिलिकॉन 1 2 3 4. ठीक आहे. पण बोरॉनचे किती आहे बेटा, 3 आहे. 5 ॲटॉमिक नंबर आहे. लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे, 3. ॲटॉमिक स्ट्रक्चर पहा तुम्हाला लक्षात असेल. तर किती इलेक्ट्रॉन आहे, 3 1 2 3. म्हणजे मागच्या एक्झाम्पलमध्ये फॉस्फरसमध्ये याच्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन जास्त होते, इथं किती आहे 2 इलेक्ट्रॉन कमी आहे. म्हणजे नंबर इलेक्ट्रॉन्स कमी होणारच आहे. हे समजा आपण जर आता कोणतं एक सिलिकॉन घ्या, समजा आपण हा सिलिकॉन घेतला, या सिलिकॉनच्या जागी जर कमी डोपंट म्हणून जर का ग्रुप 13 एलिमेंटचा बोरॉन वापरला, हा डोपंट आहे. हां ठीक आहे. सिलिकॉन सोबत तर काय होणार, समजा मी इथं बोरॉन वापरतो, किती इलेक्ट्रॉन्स आहेत रे, 1 2 3. इथं तर इलेक्ट्रॉन्स राहणार नाही. मग इथं काय तयार होईल, वॅकन. म्हणजे काय होईल, होल तयार होईल, वॅकन तयार. वॅकन्स म्हणजे एम्प्टी स्पेस. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कमी होणार का वाढणार, कमी होणार. आणि म्हणूनच लिहिलं आहे तसंच या कंडिशनमध्ये व्हॅलन्स कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन नाही, पण व्हॅलन्स बँडमध्ये थोडेफार इलेक्ट्रॉन्स कमी होणार, कारण तिथं काय तयार होणार आहे, होल तयार होणार आहे. हा झाला पी टाईप सेमीकंडक्टर. हे समजून घ्या. ठीक आहे. आणि यानंतरचा पॉईंट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. छोटासा पॉईंट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ठीक आहे. आता बघूया. बघा मित्रांनो, आपल्या सगळ्यांना सोलर सिस्टीम तर माहीतच आहे. सूर्य असते, बाकीचे ग्रह असतात. ठीक आहे. आता सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात, तर स्वतःभोवती फिरतात आणि ग्रहाभोवती फिरतात. सूर्याभोवती फिरतात. जसं आपली अर्थ आहे, स्वतःभोवती सुद्धा फिरते आणि सूर्याभोवती सुद्धा फिरते. मग आपल्याला हे तर माहिती आहे का, अर्थचे मॅग्नेटिक फील्ड आहे. का बघ जनरेट झाली ती, कारण अर्थ स्वतःभोवती रोटेट होत होतं, मॅग्नेटिक फील्ड काय होते, जनरेट होते. तसंच इलेक्ट्रॉन सुद्धा न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होत राहतो, आणि तो इलेक्ट्रॉन स्वतः भोवती सुद्धा फिरत राहतो. त्यामुळे छोटीशी मॅग्नेटिक फील्ड त्या इलेक्ट्रॉन तयार होते. म्हणजे मॅग्नेटिझम तयार होतं त्याच्यामध्ये एक प्रकारचा. आपण जसा इलेक्ट्रॉन आहे, समजा हा इलेक्ट्रॉन आहे, छोटासा स्पिअर आहे समजा, आपण कन्सिडर करू. तो स्वतःमध्ये फिरणार आहे, मग मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार असतात. मॅग्नेटिक फील्ड जनरेट हा नॉर्थ पोल हा साऊथ पोल. रिमेंबर, मॅग्नेटिक फील्ड ऑलवेज नॉर्थ पासून साऊथ पोलकडेच जाते. हे लक्षात ठेवायचं. तिथं काय जनरेट होईल, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल. हे मॅग्नेटिक फील्ड. आता यानंतर तो आपण कसं मग त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे, पण इतकं समजलं कसं तयार होते मॅग्नेटिझम. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन स्वतःभोवती फिरून राहिला, त्या स्वतःभोवती फिरल्यामुळे त्याच्यामध्ये काय होणार, सरळ मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे. ठीक आहे. आता बघू पुढचं. डायमॅग्नेटिक म्हणजे काय, पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, आणि फेरोमॅग्नेटिक म्हणजे काय. डायमॅग्नेटिक म्हणजे ज्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे नाही. बरं, मग आता होते कसं माहिती आहे का, सांगतो मी. समजा एखादा सॅम्पल आहे, जे कोणचं एखादी वस्तू अशी तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टी चेक करायला सांगितली, तुम्ही त्याला काय घ्या, ती सॅम्पल घ्या आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याला ठेवा. त्यानुसार तुम्हाला जो डाटा मिळेल त्यानुसार तुम्ही सांगू शकता फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिकमध्ये काय होते बेटा, अनपेड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स राहत नाही. अनपेड म्हणजे पेअर, म्हणजे ते प्लस मायनस. जसं इथं आपण इलेक्ट्रॉन लिहा लागलेलं आहे ना, समजा आता कोणतं एक्झाम्पल कसं आहे, 1 2 3 ते झाले अनपेअर, सिंगल.
हा पेअर म्हणजे प्लस हाफ मायनस हाफ एकमेकाला न्यूट्रल करतो आणि म्हणून त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी कोणती येत नाही. म्हणून इथे लिहिलं आहे की ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर, ज्यांच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन राहतात. हे कसं पहा, तुम्ही एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला याच्यासमोर, याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून पहा. तुम्हाला 11वी नुसारच सांगितलेलं आहेच. तुम्हाला याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढल्यानंतर तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे अनपेअर इलेक्ट्रॉन नाही आणि अनपेअर इलेक्ट्रॉन नाही, त्यामुळे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये हे अट्रॅक्ट केलं जात नाही, उलट रिपल केलं जाते. म्हणजे जर सॅम्पल जर का डायमॅग्नेटिक आहे, हे सॅम्पल आहे, तुम्ही जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याला ठेवलं तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये हे सॅम्पल त्या मॅग्नेटिक फील्डला रिपेल करते. ठीक आहे, म्हणजे कसं रिपेल डायमॅग्नेटिक ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड वीकली रिपेल बाय मॅग्नेटिक फील्ड. आता हे पॉईंट्स का बरं महत्त्वाचे असतात? हे बघा बेटा, आम्ही जेव्हा पेपर चेक करतो तेव्हा आम्ही फक्त पॉईंट पाहतो, एवढं मोठा लेंथी पॅराग्राफ कधीच पाहत नाही. त्यामुळे पॉईंट्स असतात हे लक्षात ठेवा. हा मग पॉईंट मला मिळाला नाही, तुम्ही बाकी काहीही लिहिलं तर मार्क भेटतच नाही, हे समजून घ्या. हां, हे एक्झाम्पल्स. डायमॅग्नेटिक झालं. पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय? पॅरामॅग्नेटिक म्हणजे त्या सॅम्पलमध्ये त्या गोष्टीमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन काही ना काही असतं. ठीक आहे, एक्झाम्पल आपण दिलेलं असतं. अनपेड इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये राहील. आता होते कसं, समजा आपण इथे एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, आपण समजा सोडियमचं एक्झाम्पल घेतो आहे. एक नंबर किती आहे? 11. 2, 8 आणि 1 आहे. 2, 8 आणि 1. मग 2, 8 आणि 1 आहे सरळ सरळ म्हणजे काय होणार त्याच्यामध्ये की हा जो 1s 2s1 मध्ये इलेक्ट्रॉन मिळेल त्याचा. समजा एकदा लिहून दाखवतो, एक एक्झाम्पल करून दाखवतो. समजा हा सोडियम आहे, ॲटॉमिक नंबर 1s2 2s2 2p6 3s1. हां, 3s1 मध्ये इलेक्ट्रॉन येऊन राहिला. ठीक आहे, 2p मध्ये 2p पर्यंत सगळे इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत. 3s मधला एक इलेक्ट्रॉन अनपेअर होऊन आला. अनपेअर इलेक्ट्रॉन होऊन आला म्हणजे त्याला न्यूट्रल करण्यासाठी तिथं कोणताच अदर इलेक्ट्रॉन नाही आहे, म्हणजे तो एक अनपेअर इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे तो मॅग्नेटिक फील्डमध्ये अट्रॅक्ट केला जातो थोडाफार, आणि म्हणून लिहिलं आहे आपण अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, 3s इलेक्ट्रॉनमध्ये काय होणार? एक इलेक्ट्रॉन. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही करून पहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजतच आपल्याला. म्हणून दे आर वीकली अट्रॅक्टेड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे समजा हे सॅम्पल आहे, हा पॅरामॅग्नेटिक आहे आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर हे सॅम्पल थोड्याफार प्रमाणामध्ये त्या मॅग्नेटिक फील्डसोबत अट्रॅक्शन त्याचं वाढून जाईल. का बरं? कारण का अनपेड इलेक्ट्रॉन आहे म्हणून. ठीक आहे. हां, तिसरं दिलेलं आहे फेरोमॅग्नेटिझम, ज्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स राहील, मोर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन राहील. हे वाक्य महत्त्वाचं आहे म्हणून लिहून दिलेलं आहे. आणि स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड मोर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन वाढले, अनपेड इलेक्ट्रॉन म्हटलं मी, तर त्यांची जास्तीत जास्त अट्रॅक्शन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये वाढते. हे लक्षात घ्या, कारण त्यांना स्टेबल करणारं, त्यांना न्यूट्रल करणारं अदर कोणचं इलेक्ट्रॉन तिथं नाही, त्यामुळे हे केस तिथं काय होतं. समजलं? त्याचे एक्झाम्पल दिलेलं तुम्ही करू शकता तुमचे. ते आहे. आता हे का बरं एक्झाम्पल हे केलं कारण हे अभ्यास आपण केलेले आहे. आणि हा प्रश्न तुमच्या डोक्यात येईल, मग अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर का बरं अट्रॅक्ट केला जाते, मॅग्नेटिक मुवमेंट का बरं आहे त्याची? ते बघा कसं असते. समजा अनपेड इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे, याची काही ना काही स्पिन असेल, प्लस हाफ आहे समजा. मग प्लस हाफला कोण न्यूट्रल करू शकते? -1. हां, +1ला 0 कोण करू शकते? -1. +2ला -2 म्हणजे +2 -2 0. न्यूट्रल करता आलं पाहिजे. न्यूट्रल नाही करत तर अटॅक केला जाईल, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक मुवमेंट तयार होणारच आहे. समजलं का? हे असं आहे. ठीक आहे, तर बेटा अशा प्रकारे हा युनिट आपला संपला आहे. जर तुम्हाला कोणते प्रश्न असेल तर ते मला तुम्ही विचारू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेच विद्यार्थी मित्रांनो. आणि शक्यतोवर सब्जेक्ट कोणता असो तुम्ही सिंपल भाषेमध्ये थोडं समजून घ्या. हा, नंतर आपल्याला ते करता येईल इंग्लिशमध्ये किंवा लिहिता येईलच, पण तुम्ही पहिले ते एक विषय समजून घ्या. नसन समजत तर त्याच्या मागे थोडं जिथपर्यंत समजत तिथपर्यंत ते वाचत किंवा त्या संबंधित एखाद्या टीचरला लेक्चरला विचारू शकता तुम्ही, पण बिना नॉलेजचं नको करू. कारण कसं आहे की आता ह्या लॉकडाऊनमुळे तुम्ही ह्या भ्रमात कधीच नको करू की आपण कॉलेजमध्ये जाऊ नये तर मग पुढं पेपर नाही होणार. हे बघा, सिलेबस तर शिकूनच राहिले सगळे सण. तुम्हाला स्वतः आता सेल्फ स्टडी करणं आहे. हे पॉईंट्स काढायचे, यानुसार छोटीशी नोट्स बनवायची. दुसऱ्याच्या नोट्सवर राहू नका, काही प्रत्येक नोट्स नसते विशेष. टेक्स्टबुक वापरा, त्याच्यातून तुम्हाला जे पॉईंट्स काढता ते पॉईंट्स काढा. ठीक आहे, एवढं. ठीक आहे, जेवढं आजच्यासाठी आहे. नंतर बघू आपण युनिट नंबर 7. ठीक आहे.